समरजितसिंह घाटगे यांनी थेट मुश्रीफांनाच चॅलेंज करत म्हटलंय की पुढच्या वर्षी शाहू जयंतीला ते आमदार म्हणून येणार आहेत। त्यांच्या या घोषणेमुळे राजकीय वर्तुळात खळबळ माजली आहे। समरजितसिंह घाटगे यांनी राधानगरी येथील शाहू जयंतीच्या सार्वजनिक कार्यक्रमात थेट भाषणात सांगितलं की पुढच्या वर्षी शाहू जयंतीला मी आमदार म्हणून येणार आहे। ही काळ्या दगडावरची रेघ आहे। त्यांच्या या विधानामुळे राजकीय चर्चेला उधाण आलं आहे। समरजितसिंहांनी मुश्रीफांना थेट चॅलेंज केलं आहे। त्यांनी मुश्रीफांच्या राजकीय प्रभावावर प्रश्नचिन्ह उपस्थित करत सांगितलं की मुश्रीफांचं वर्चस्व संपण्याची वेळ आली आहे। माझ्या आमदारकीच्या मार्गात कोणताही अडथळा येणार नाही। समरजितसिंहांच्या या घोषणेमुळे विविध राजकीय पक्षांनी प्रतिक्रिया दिल्यात। काहींनी त्यांचं स्वागत केलं तर काहींनी त्यांच्या घोषणेवर शंका व्यक्त केली आहे। मुश्रीफांनी या विधानावर अद्याप प्रतिक्रिया दिलेली नाही। समरजितसिंहांच्या या घोषणेमुळे आगामी निवडणुकीत राजकीय परिस्थिती कशी असेल याची उत्सुकता वाढली आहे। त्यांच्या समर्थकांनी या घोषणेचा जल्लोष केला आणि त्यांच्या विजयासाठी तयारी सुरू केली आहे। पुढील वर्षी शाहू जयंतीला कोणता राजकीय परिपाक घडेल हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। समरजितसिंहांच्या या आत्मविश्वासाच्या घोषणेनं आगामी निवडणुकीच्या रंगतदारतेत भर घातली आहे। मराठी एस न्यूजसाठी कागलहून प्रशांत दळवी।